नमस्कार. मनसंवाद कार्यक्रमामध्ये मी संजय भुसकुटे आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. वर्तमानामध्ये तरुणांना राजकारणामध्ये केवळ महत्त्व आलेलं नाही, तर भारताच्या पुढच्या समर्थ भारताच्या भविष्याची दिशा हे तरुण मंडळी ठरवणार आहेत. म्हणून प्रत्येक राजकीय पक्षाकडे तरुणांची असणारी जी फळी आहे, ही महत्त्वाची भूमिका बजावत असते. कारण हे तरुण उच्च शिक्षित असतात, तंत्रज्ञानावर त्यांची प्रचंड हुकूमत असते आणि या सगळ्या दृष्टिकोनातून सर्वसामान्य माणसापर्यंत विचार कसा घेऊन पोहोचवायचा याचं काम राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवा अध्यक्ष सूरज चव्हाण करतायत. मनसंवादमध्ये मनपूर्वक स्वागत. धन्यवाद. सूरजजी, आपण तरुणांचं नेतृत्व करताय आणि युवा असणाऱ्या विंगचे आपण अध्यक्ष आहात. अशा निवडणुकांमध्ये गेल्या 10 वर्षामध्ये जो बदल होतो त्याकरता तरुणांना तरुणींना खूप महत्त्व येते. यावर्षी मोठ्या संख्येने नवीन तरुण मतदार पहिल्या मतदानाचा हक्क बजावणार आहेत. तर या सगळ्या राजकारणाच्या पलीकडे या लोकसभा निवडणुकांकडे कसं पाहावं असं आपल्याला वाटतं? आत्ताचा जो तरुण आहे, प्रामुख्यानं ग्रामीण भाग असेल, शहरी भाग असेल, आत्ताचा तरुण हा ग्लोबल विचार करणारा तरुण आहे. हं, आज जगामध्ये कुठलीही घटना घडली तर इथं बसून गावातल्या लोकांनाही ते समजतं. हं, त्याच्यामुळं बदलतं वातावरण, मग हं. राजकीय असेल, औद्योगिक असेल, हे तरुण ओळखतो. हं, आणि आत्ताचा तरुण हा विकासाला महत्त्व देणारा तरुण आहे. हं, जाती धर्म, वर्णभेद अशा भानगडीत न पडता जो व्यक्ती आपल्या देशाचं व्हिजन बघतो, जो हं, व्यक्ती आपल्या राज्याचं व्हिजन बघतो, हं, अशा व्यक्तीच्या पाठीमागं आजचा तरुण उभा राहायला तयार आहे. हं, आणि मला विश्वास आहे की ज्या पद्धतीनं अजितदादा काम करतात त्या महाराष्ट्रामध्ये, हं, अजितदादावर प्रेम करणारा महाराष्ट्रातला इतका मोठा तरुण वर्ग आहे हं. की मी तर म्हणेन सर्वाधिक महाराष्ट्रात तरुण वर्ग प्रेम कुणावर करत असेल तर त्या नेत्याचं नाव आहे अजितदादा म्हणजे पवार. अजितदादांचं एक उदाहरण की अमोल मिटकरींसारखे एक शिवचरित्र लोकांना सांगणारे एक चांगले वक्ते जेव्हा त्यांच्या संपर्कात आले, त्यांना त्यांनी मूळ राजकीय प्रवाहामध्ये आणलं, त्यांना आमदार देखील केलं. बरोबर. कारण हे महत्त्वाचं की राजकारणामध्ये तरुण वेगवेगळ्या क्षेत्रातले सगळे माणसं त्यामध्ये असली पाहिजेत. वर्तमानामध्ये राजकारणाने पाहत असताना अजितदादा या तरुण पिढीकडे कशा पद्धतीने पाहतात आणि त्याच्याबद्दलचा आपल्याला अनुभव काय सांगता येईल की त्यांचा वेगळेपणा कसा आहे, जो राजकारणापलीकडे आहे? राजकारणामध्ये काम करताना माणूस फक्त राजकारणाचा विचार करतो, पण दादा तसा विचार नाही करत. त्याच्या पलीकडे तरुणांमध्ये जे गुण आहेत ते आपल्या पक्षात आले पाहिजेत आणि त्या पद्धतीने देशालाही त्याचा फायदा होईल असं ते विचार करतात. काय सांगता येईल? अजितदादा खरं एक सर्वसमावेशक नेतृत्व आहे. हं, एखाद्यामध्ये नेतृत्व गुण असेल हं, किंवा लीडरशिप करण्याची तुमची क्वालिटी जर असेल हं, तर त्या तरुणाला प्राधान्यक्रमानं पुढे आणण्याचं काम या महाराष्ट्रात कोण करत असेल हं, तर ते अजितदादा करतात. हं, मग अनेक उदाहरणं अशी आहेत जी की हं, सर्वसामान्य कुटुंबातून ते बिलॉंग करतात आणि आज राष्ट्रवादीचं ते नेतृत्व करायला लागलेत. हं. उदाहरण सांगायचं झालं तर अमोल मिटकरी एक आमदार झालेले आहेत. हो. सर्वसामान्य कुटुंबातून व्यक्तिमत्व आहे आणि फक्त सांगितलं त्यांच्यातले नेतृत्व गुण त्यांनी पाहिले, त्यांनी वक्तृत्व गुण पाहिले आणि त्यांनी ह्या महाराष्ट्राच्या सभागृहामध्ये पाठवण्याचं काम केलं. इतर पक्षामध्ये असतं तर त्या व्यक्तीचं बॅकग्राऊंड पाहिलं गेलं असतं, त्याची लिगसी त्याची काय? लिगसी काय पाहिली गेली असती. पण अजितदादा एक आहे असे नेतृत्व आहेत की सर्वसामान्य कुटुंबातली तरुण पोरं राजकारणात पुढे आली पाहिजेत, बदल घडवले पाहिजेत. या विचाराचे नेते अजितदादा म्हणून आहेत. तुमची आता निवड तुमची निवड माझी कशी? पार्श्वभूमी, हां, तुमची निवड माझे कशी? वडील आज पण शेतात काम करतात. बरं. म्हणजे अभिमानानं सांगतो मी शेतकऱ्याचा मुलगा आहे. म्हणजे तरी तुमच्याकडे सुद्धा पॉलिटिकल लिगसी कोणती नव्हती? नाहीच, काहीच नाही. म्हणजे आम्ही गावचे पोलीस पाटील, सरपंच इतक्या पुरते मर्यादित. परंतु अजितदादांनी आम्हाला या महाराष्ट्राचं नेतृत्व करण्याची संधी दिली. कधी आमचं बॅकग्राऊंड पाहिलं नाही, कधी आमचे जात धर्म पाहिली नाही. नेतृत्व करण्याची क्षमता आहे, मेहनत घेण्याची ताकद आहे का, एवढं पाहून आमच्यावरती मग सूरज जबाबदाऱ्या दिल्या. चव्हाणांना कोणाच्याही वशिल्याची गरज लागली नाही अजितदादांकडे जात असताना, की याचा रेफरन्स आहे, याचा वशील आहे म्हणून सूरज चव्हाणांना युवा अध्यक्ष करा, असं नाही. कधीच नाही. मला माझी ज्यावेळेस निवड झाली, हं, मला पत्र देताना कळलं की मला महाराष्ट्राचा अध्यक्ष करतायत म्हणून. हं, म्हणजे मी कधी कुणाकडे मागणी केली नव्हती हं, किंवा आज वशिला लावलाही नव्हता. हं, परंतु नेत्यांनी माझ्यामध्ये एक नेतृत्वाचे गुण पाहिले आणि माझ्यावरती महाराष्ट्र युवक संघटनेची जबाबदारी सर्वांनी मिळून दिली. असा हं. ज्यावेळेस माझं नाव आलं मला वाटत नाही की कुणी विरोध केला होता. म्हणजे अमोल मिटकरी मगाशी असं म्हणाले, की मी इन्कम टॅक्स रिटर्न पण भरत नव्हतो आणि मला आमदार केलं, तर मला काय भावना आहेत? तशाच तुमच्या भावना आहेत तर शेतकरी कुटुंबातनं आले. 100% मी एक सर्वसामान्य कुटुंबातला आहे, शेतकरी कुटुंबातला आहे. आणि
अचानक आम्हाला अशा जबाबदाऱ्या दिल्या. अनेक वर्ष संघटनेत काम करतोय, म्हणजे हम्म, हम्म, संघटनेत असा नौका नाही की अनेक वर्ष राष्ट्रवादी विद्यार्थी संघटनेत काम केलं, हम्म. युवक संघटनेमध्ये काम केलं आणि आज युवकचा प्रदेशाध्यक्ष म्हणून काम करण्याची जबाबदारी अजितदादाने दिली. मग आता या महायुतीमधून आपण आता लोकसभा इलेक्शनला सामोरे जातोय. काय कोणता विचारगुण या महायुतीचं किंवा अजितदादांचे कोणते विचारगुण आपण तरुणासमोर जाणार आहोत? अजितदादा या महाराष्ट्राचं एक आश्वासक नेतृत्व आहे. हम्म, आज महाराष्ट्रातल्या तरुणाला अजितदादावरती पूर्ण विश्वास आहे. हम्म, म्हणजे विरोधातले लोक जरी असले हम्म, तरी दादाबद्दल त्यांना एक वेगळं आकर्षण आहे. हम्म, आकर्षण या गोष्टीचं आहे की ज्या पद्धतीनं अजितदादा महाराष्ट्राच्या विकासासाठी डिवोशन देत आहेत, हम्म, हम्म, जी कमिटमेंट आहे ही हम्म, पूर्ण जर या राज्यामध्ये कोण करू शकत असेल तर त्या नेत्याचं नाव अजितदादा आहे. हम्म, आणि या नेत्यांचेच आम्ही जी कामं केलेली आहेत, हम्म, हम्म, अजितदादांनी या महाराष्ट्रासाठी जे योगदान दिलेले हम्म, ते आम्ही महाराष्ट्राच्या तरुणांकडे घेऊन जाणार आहोत हम्म. आणि त्या तरुणाला दादांनी केलेली कामं सांगणार आहोत. हम्म, आम्ही इमोशनल करणार नाही, हम्म, आम्ही कुठलंही राजकीय एक काहीतरी बेनिफिट मिळावं अशा त्यासाठी करणार पद्धतीचंही विधान करणार नाही. आम्ही जे राजकारण करू ते विकासाचं राजकारण करू. आम्ही जे लोकांना सांगू, जे दादाने विकास कामं केले ते सांगू आणि दादाने केलेलीच विकास कामं सांगू. आम्ही दुसऱ्याचं प्रोडक्ट आमच्या लेबलवरती खपवणार नाही. आमचं प्रोडक्ट किती इम्पॉर्टंट आहे हेच आम्ही खपवू. एक तरुण युवा अध्यक्ष म्हणून तुम्हाला असं वाटतं का की कुठेतरी राजकीय सगळ्याच पक्षातल्या लोकांनी त्यांचा सगळ्यांचा वयाचा विचार करून तरुणांना संधी द्यायला पाहिजे? नक्कीच मला वाटतं की महाराष्ट्रामध्ये योग्यतेनुसार जबाबदाऱ्या भेटतात ही मी मान्य करतो. आता काही जुनी लोक आहेत, त्यांनी खरं तर मार्गदर्शकाच्या भूमिका घेतल्या पाहिजेत, कारण वेळोवेळी आपण बदलत्या काळानुसार आपल्यामध्ये बदल सुद्धा तितकाच गरजेचा आहे. आपल्या अनुभवाचा फायदा हा भविष्यातल्या तरुण पिढीला झाला पाहिजे. यासाठी जे ज्येष्ठ नेते आहेत 80च्या पुढचे त्यांनी विचार करावा असं माझं मत आहे. पण काही लोकांना अजूनही बऱ्यापैकी वाटते की मीच असलं पाहिजे, माझ्याच भोवती सगळं काही असलं पाहिजे, अशी लोक आहेत. मला वाटतंय आता 2024 नंतर बरेच बदल झालेले दिसतील पण आपल्याला. तरुणांमध्ये जो असणारा बदल आहे दादा बरोबर हेरतात, म्हणून दादांनी जो मध्यंतरी वेगळा निर्णय घेतला त्या निर्णय आणि त्या विचारांच्या बरोबर आपण आपसूक दादांबरोबर इकडे आलात. हो, मी पहिल्यापासूनच बघा, आम्ही जे तरुण आहोत अजितदादावर प्रेम करणारे आहोत, अजितदादाच्या कामावरती प्रेम करणारी लोक आहोत. आम्ही ना जात धर्म पंथ कुठलाच मानत नाही. अजितदादा जसं पुरोगामी म्हणतात शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारावरती काम करणारा नेता कोण असेल तर दादा आहेत. आणि ज्यावेळेस दादाने वेगळा निर्णय घेतला, मी एकटाच नाही तर महाराष्ट्रातली युवक संघटना जी आहे आज 80% जास्त अजितदादांच्या सोबत आहे. आम्ही मागच्या एक 2 महिन्यापूर्वी पुण्यामध्ये एक मेळावा घेतला युवकांचा. राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या माध्यमातून तो मेळावा घेतला आणि 25 ते 30 हजार युवक फक्त अजितदादाचे विचार ऐकण्यासाठी त्या ठिकाणी आले होते. आम्हाला बालेवाडी स्टेडियम कमी पडलं होतं. आतापर्यंतच्या मी अनेक वर्ष राष्ट्रवादीमध्ये काम करतो, आतापर्यंत मी कधीही तशा प्रकारचा मेळावा पाहिला नाही. मी कुणावरती कमतरता नाही समजत की आधीच्या अध्यक्षांनी काम केलं नाही असं माझं म्हणणं नाही, पण वेगळी भूमिका घेतल्यावर एवढ्या मोठ्या प्रमाणात तरुण त्या ठिकाणी आला आणि आजही दादा जिथं जातील तिथं महाराष्ट्रातला तरुण दादाच्या पाठीशी आहे. दादा सकाळी 6 वाजल्यापासून दिवस सुरू होतो, रात्री किती वाजता संपतो समजत नाही, पण एक शिस्त त्याच्या मागे आहे. तर तरुण हा पण आता तुमच्यासारखे तरुण आदर्श घेतील का? सूरज चव्हाण हा आदर्श घेतील का? नक्कीच तो गुण खरंच घेण्यासारखा आहे, पण आत्ताच्या पिढीला मला थोडंसं तो अवघड गुण वाटतोय. कारण आत्ताचं थोडंसं जनरेशन गॅपमध्ये काय झालेलं आहे, रात्री जागणं आणि सकाळी उशिरा उठणं हे तरुण पिढीतला एक अवगुण आपण त्याला म्हणू शकतो. पण मला वाटतंय अजितदादासारखं नेतृत्व आहे, त्यांचं म्हणणं की सकाळच्या रामपाऱ्यामध्ये उठल्याच्या नंतर बरोबर सकाळी 9 ते 10 वाजेपर्यंत आपली अर्धी कामं संपतात. अगदी खरी गोष्ट आहे. आणि तशा पद्धतीनं ते काम करतात. आमचा प्रामाणिकपणे प्रयत्न असतो की सकाळी उठून तशा पद्धतीनं काम करण्याचा. आणि आम्ही आता थोडा प्रयत्न करतोय, पण नक्कीच महाराष्ट्रातला युवक त्या नेतृत्वावर विश्वास ठेवून त्या धर्तीवर किंवा त्या वाटेवर चालण्याचा प्रयत्न करेल. तशाच पद्धतीने प्रदेशाध्यक्ष सुनीलजी तटकरे सेम अजितदादांसारखंच त्याच पद्धतीने त्यांच्या कामकाजाची पद्धत, त्यांचा प्रभाव, त्यांचा काय गुण तुम्हाला सांगता येईल जे तुम्हाला आता पुढच्या भविष्यासाठी उपयोगी होणार आहेत किंवा वर्तमानामध्ये तुम्हाला उपयोगी पडतील? मला वाटतं तटकरे साहेब एक इतिहासाचं पुस्तक आहे, राजकीय इतिहासाचं. कारण त्यांच्याकडे इतकी माहिती आहे. म्हणजे महाराष्ट्र स्वातंत्र्यापासून ते आत्ताच्या राजकीय
ऐतिहासिक माहिती कुणाकडे भेटेल तर ते सुनील तटकरे साहेबाकडे. हम्म, म्हणजे कुठल्या काळामध्ये कुठली घटना घडली होती, त्यावेळेस कोण नेतृत्व करत होतं हम्म, आणि ही कुणाच्या निगडीत घटना होती हम्म, याबद्दल इत्थंभूत माहिती कोण सांगू शकतात तर हम्म. ते सुनील तटकरे साहेब. ऐतिहासिक राजकीय सगळ्या घडामोडीची त्यांच्याकडे माहिती आहे, ऐतिहासिक गोष्टीची सुद्धा त्यांच्याकडे माहिती आहे हम्म. आणि इतकं अभ्यासपूर्ण नेतृत्व आहे की त्यांच्याकडनं मला वाटतं की बरंच शिकणं मला अजून सुद्धा बाकी आहे, कारण त्यांचा अभ्यास खूप गाढा आहे. आणि आता नवीन येणाऱ्या तरुण पिढींनी एक सुसंस्कृत पद्धतीने राजकारणामध्ये पाहिलं पाहिजे. एकमेकांवर चिखलफेक करण्यापेक्षा विकासाचे मुद्दे, राष्ट्रनिर्मितीचे मुद्दे हे घेऊन पुढे गेलं पाहिजे असं आपल्याला वाटतं का? नक्की मला वाटतं की आजच्या देशामधल्या तरुणाला एक सुसंस्कृत राजकारणाची गरज आहे आणि अपेक्षा सुद्धा आहे नेत्यांकडनं. परंतु हल्ली काही वैचारिक दिवाळखोर असणारे नेते बरोबर. जे तात्विक पब्लिसिटी भेटावी हम्म. यासाठी जे भडक विधानं करून राज्यामध्ये किंवा देशामध्ये एक वेगळं आपलं स्वतंत्र ओळख निर्माण करण्याचा कमी वेळामध्ये जो प्रयत्न आहे त्याच्यापासून वाचलं पाहिजे. आणि मला वाटतंय असे काही म्हणतात ना जे नेते आहेत आजच्या घडीला अनेक उथळ नेते. पक्षामध्ये उथळ माथ्याचे नेते, उदाहरणार्थ अनेक अशी नेते आहेत, आता मी आपल्या इथं नाव घेऊ शकतो बरोबर. की अनेक जणांना आता आमच्याच एक पक्षामध्ये जे आता तिकडे राहिलेले आहेत, अजितदादाची त्यांना जागा घ्यायची होती. हम्म, मग त्यांनी सोशल मीडिया किंवा इतर वेगवेगळ्या माध्यमावरती हम्म. करोडो रुपयांनी खर्च केला. हम्म, तुम्ही अजितदादाची जागा घेण्यासाठी तुम्हाला सकाळी 6 वाजता उठावं लागतं, हो. रात्री लोक गेल्याच्या नंतर झोपावं लागतं, तर हम्म. तुम्ही अजितदादाची जागा घेऊ शकता. असं वेगळे विधानं करून मोठ्या मोठ्या नेत्यावरती वेगळ्या एजन्स्या लावून तुम्ही हम्म. अजितदादाची जागा घेऊ शकत नाही. अशा त्याही नेत्यांनी थोडंसं लक्ष म्हणजे कामावरती लक्ष दिलं पाहिजे. आणि त्याचबरोबर महाराष्ट्रातल्या तरुणाला मात्र सुसंस्कृत जे यशवंतराव चव्हाण साहेबाचं राजकारण होतं त्या राजकारणाची गरज आहे, तशा नेतृत्वाची गरज आहे असं मला वाटतं. या लोकसभा निवडणुकीमध्ये तरुणांनी कशा पद्धतीने काय बघून मतदान करावं असं वाटतं तुम्हाला? आत्ताच्या लोकसभेमध्ये या देशातल्या किंवा महाराष्ट्रातल्या तरुणांनी भविष्य बघून मतदान करावं. जसं केंद्रामध्ये म्हटलं जातं 5 ट्रिलियन इकॉनॉमिकली आपल्याला देश करायचा आहे, जसं महाराष्ट्रामध्ये आपलं राज्य हे 3 ट्रिलियन इकॉनॉमीचं आपल्याला राज्य बनवायचं आहे. हे जे विजन असणारे नेते आहेत, आमचे नेते हे विजन घेऊन बोलतात. तिकडचे आमच्यावर आरोप काय होते, गद्दारी केली, पक्ष फोडला, अशा पद्धतीचे आरोप केले जातात. आता विचाराची गद्दारी केली म्हणणारेच किती विचारधारेशी एकनिष्ठ होते ह्याचे अनेक उदाहरणं इतिहास आहेत. आहे, इतिहास आहे. अनेक उदाहरणं आहेत. मग असं न करता विकासावर, डेव्हलपमेंटवरती आमचा जास्तीत जास्त फोकस असणार आहे. जे राज्याच्या प्रगतीसाठी उपयोगी आहे त्याच्यावरती आमचा फोकस असणार आणि तेच मुद्दे घेऊन आम्ही निवडणुकीला सामोरे जाणार आहोत. खरं आहे, विकासाचे मुद्दे घेऊनच आपण निवडणुकीला सामोरं जाणार आहोत असं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवा अध्यक्ष सूरज चव्हाण आपल्याबरोबर मनसंवादमध्ये बोलले. मनसंवाद या कार्यक्रमात आपण आलात त्याबद्दल आपल्याला पुढील वाटचालीसाठी धन्यवाद. मनपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद.